लग्नानंतर मुलीचं नाव बदलतं ही आपल्याला परिचित गोष्ट आहे. पण शहर, राज्य यांची नावंही बदलत असतात. आणि भारतात तर हा विषय अधिकच चर्चेत आहे. कारण अलीकडेच केरळाला केरळम करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो पारित करण्यात आला. त्याच्या मागोमाग वेस्ट बंगालमध्ये बांगला करण्याची मागणी केली गेली. तर दिल्लीला इंद्रप्रस्थ करण्याची चर्चा पण सुरू झाली. खरं पाहिलं तर केरळा हे मूळ नावच नाही आहे. स्थानिक भाषेत मल्याळममध्ये या राज्याला केरळम असंच म्हटलं जातं. म्हणजेच केरळम हे त्या राज्याचं मूळ आणि स्थानिक नाव आहे. आणि केरळा हे इंग्रजांनी प्रचलित केलेले नाव आणि त्यांच्या सोयीचा उच्चार आहे. म्हणजेच हा बदल नवीन काही तयार करण्यासाठी नाही, तर मूळ ओळख परत आणण्यासाठी आहे. राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की राज्याचं अधिकृत नाव देखील स्थानिक भाषेशी जुळणारं असावं. जसं आपण ओरिसाऐवजी ओडिशा, कॅलकटाऐवजी कोलकाता स्वीकारलं, तसंच केरळाऐवजी केरळम हा बदल केला गेलाय. यामागे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटिश काळात जी नावं प्रचलित झाली ती बदलून स्थानिक इतिहास आणि संस्कृतीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न यामागे दिसतो. थोडं मागे जाऊन पाहिलं तर नाव बदलण्याचा इतिहास काही नवीन नाही. मुघल काळात आणि त्यानंतर अनेक शहरांची नावं ही बदलली गेली. उदाहरणार्थ प्रयागराजला मुघल सम्राट अकबर यांनी अलाहाबाद नाव दिलं. अयोध्या परिसरात फैजाबाद हे प्रशासकीय केंद्र उभं राहिलं. दक्षिणेत हैदराबाद हे नाव मुहम्मद कुली कुतुबशहा यांच्या काळात प्रचलित झालं. तर औरंगाबाद हे नाव औरंगजेब यांच्या नावावरून देण्यात आलं. म्हणजेच नावं बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही. सत्तांतर झालं की ओळख बदलते आणि त्यासोबत नावही. भारतामध्ये आज जे नामांतर होतंय त्यामागे एक विचार आहे. परकीय साम्राज्यवाद आणि ब्रिटिश काळातल्या वसाहतवादाच्या निशाणी मोडून काढत त्याचा प्रभाव मिटवून स्थानिक संस्कृती आणि इतिहास पुन्हा प्रस्थापित करणे. काहींच्या मते नामांतरण म्हणजे आपल्या समृद्ध संस्कृतीचा पुनरुत्थान आहे. पण दुसरी बाजू अशीही आहे की नावं बदलणं म्हणजे केवळ बोर्ड बदलणं इतकं सोपं नाही आहे. त्यासाठी कागदपत्र, नकाशे, सरकारी यंत्रणा, त्याच्या सर्व नोंदी असं सर्वच काही बदलावं लागतं. यासाठी मोठा खर्चही होतो आणि प्रशासनावरही ताण येतो आणि काही काळ लोकांमध्ये गोंधळही असतो. आणखी एक विचार करायला लावणारा मुद्दा म्हणजे नाव बदलणं म्हणजे केवळ शासकीय निर्णय नाही, तर तो समाजाच्या विचारसरणीवर परिणाम करणारा बदल आहे. नवीन नाव हळूहळू लोकांच्या बोलण्यात, ओळखीत आणि संस्कृतीत रुजतं आणि त्यामागची विचारधारा नकळत आपल्या समाजात पसरते. मग काही मूलभूत प्रश्न इथे उभे राहतात. आज एक सरकार नाव बदलतंय, तर उद्या दुसरं सरकार आलं तर ते त्यांच्या विचारसरणीनुसार पुन्हा बदल करेल का? मग हा सिलसिला किती काळ आणि कुठपर्यंत चालणार? नावं बदलणं हे नक्कीच अभिमानाचा विषय आहे, पण तो राजकीय अजेंड्याचा भाग बनला आहे का? ओळख आणि अस्मिता महत्त्वाचे आहेतच, पण विकास आणि मूलभूत सुविधा यांना दुर्लक्षित करून नावं बदलण्याला प्राधान्य देणं हे योग्य ठरतं का? आता तुमचं मत महत्त्वाचं आहे. शहर आणि राज्यांची नावं बदलणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? हे इतिहासाचं राजकारण आहे की हा इतिहासाचा सन्मान? आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सागर वेब.